रश्मी शुक्ला बनल्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक। कर्तबगार अधिकाऱ्याची पोलीस महासंचालकपदी झाली नियुक्ती। भारतातील प्रशासकीय सेवेतील पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला पोलीस महासंचालक मिळाले आहेत। पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांचं नाव आघाडीवर होतं। आधीच्या पोलीस महासंचालक पदावरून रजनीश सेठ हे 31 डिसेंबर रोजी निवृत्त झाल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फळसाणकर यांच्याकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता। त्यानंतर 4 दिवसांनी सरकारने रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत। राज्यातील सर्वात वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्यानं त्यांच्याकडे या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। त्या 1988च्या IPS बॅचच्या अधिकारी आहेत। कार्यालयीन कामाप्रती समर्पण हा रश्मी शुक्ला यांचा विशेष गुण मानला जातो। तसंच कोणतेही काम पेंडिंग न ठेवणारे अधिकारी असा त्यांचा लौकिक आहे। पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक या खालच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कल्याणाकडे नेहमीच विशेष लक्ष देणारे अधिकारी म्हणूनही त्यांची पोलिसात ख्याती आहे। रश्मी शुक्ला या हैदराबादच्या नॅशनल पोलीस अकादमीतून उत्तीर्ण झाल्या आहेत। महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी विशेष काम केलं। त्यासाठी त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्याच्या महिलांसाठी समुपदेशन केंद्र सुरू केलं। नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयक म्हणून महत्त्वाचं काम केलं। 2016 ते 2018 या कालावधीत त्यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळली। रश्मी शुक्ला यांना 2004 साली पोलीस महासंचालक पदक, 2005 साली उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक आणि 2013 मध्ये पोलीस मेडल त्यांना मिळालं। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2018 मध्ये त्यांची राज्य गुप्तचर विभाग आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती। फेब्रुवारी 2021 मध्ये त्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी प्रतिनियुक्तीवर गेल्या होत्या। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, मुंबई।